यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जगत पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेद प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। सांगितलं अर्थ भैया मोहेन संवृत्तम, संवृत्त म्हणजे झाकलेले, शब्द माहीत नसले त्याचा अर्थ लिहून घ्या। मोहाने झाकलेलं ज्ञान, लभते म्हणजे प्राप्त होणे, लभ लाभ माहिती आता, लभ म्हणजे प्राप्त होणे, स्वभावाला प्राप्त होत नाही ही म्हणजे खरोखर म्हणा, निश्चयाने म्हणा, वास्तविक रूपाने जेव्हा मोहाने ते ज्ञान झाकलं गेलं त्यावेळेस ते स्वभावाला प्राप्त करू शकत नाही। कसं, त्याच्यासाठी उदाहरण दिलं, ह्याला म्हणायचं दार्ष्टान्त, ह्याला म्हणायचं दृष्टांत। दृष्टांत म्हणजे काय, जी आपल्याला समजावून सांगायचं त्याच्यासाठी दिलेलं उदाहरण। काय उदाहरण दिलं होतं, जसं एखादा मनुष्य व्यसनी आहे किंवा ते काय कोदरूचं धान्य खाल्लं आणि त्याला नशा चढली आहे, तर असा मदन कोद्रवैही मादक पदार्थ असणाऱ्या कोद्रूंच्या द्वारे जो उन्मत्त झालेला पुरुष, मत्तः पुमान, उन्मत्त पुरुष पदार्थांच्या स्वभावाला प्राप्त करत नाही, असं वर घ्यायचं परत। जसं तो उन्मत्त पुरुष पदार्थाचं स्वरूप जाणत नाही, ज्याप्रमाणे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, ज्याप्रमाणे तो काय म्हणायचं त्याचं ज्ञान पण झाकलंय, त्याला खरं ज्ञान होत नाही आहे, दिसत नाही आहे, त्यामुळं त्या पुरुषाला समजण्यासाठी वस्तूचं स्वरूप त्याची नशा उतरावी लागणार। तसं तुम्हाला स्वभावाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या ज्ञानावरचं ते जे आवरण आलेलं आहे ते दूर व्हावं लागणार, किंवा जेव्हा तुम्ही स्वभावाला जाणणार तेव्हा ते आवरण दूर होणार आणि तरच तुम्हाला वस्तूचं खरं स्वरूप समजणार। म्हणून हे सांगितलं होतं काल की त्या मोहाची दोन रूप आहेत, कुठली कुठली, दर्शन मोह आणि चारित्र मोह। दर्शन मोह कशाला म्हणायचं, दर्शन मोह म्हणजे मिथ्यात्व, दर्शन मोह म्हणजे मिथ्यात्व, जे की तुम्हाला नियमाने सम्यक्त्व होऊ देत नाही। जर मिथ्यात्वाचा उदय असेल तर, मग मी काय वाक्य म्हणले नीट ऐकायचं, मिथ्यात्वाचा उदय असेल तर तो नियमाने तुमच्या ज्ञानावर, श्रद्धेवर आवरण आणतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकत नाही, बरोबर आहे। मग सम्यक दृष्टी कोण होतो, मिथ्यादृष्टीच होतो ना, मिथ्यादृष्टी सम्यक दृष्टी होणार ना। मग मी आता काय वाक्य सांगितलं तुम्ही हो म्हणताय, मिथ्यात्वाचा उदय असताना जीवाला सम्यक दर्शन होऊ शकणार नाही आणि मिथ्यादृष्टीलाच सम्यक दर्शन होतंय, मग कसं, हां, म्हणजे जेव्हा स्वभाव मिथ्यादृष्टी जीवालाच होणार आहे सम्यक दर्शन, पण
जेव्हा स्वभावाचा पुरुषार्थ करतो, स्वभावाला जाणतोय, तर त्यावेळेस तिथं तो मिथ्यात्वाचा उदय अनुदयात जातो, म्हणजे त्याचं ते झाकलं जातं. आता उलट करा हे श्लोक, म्हणजे मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करत नाही. उलट करून सांगा श्लोक. हां, असं म्हणजे ज्ञानाने झाकलेला मोह असं म्हणायचं होतं मला. ज्ञानाने झाकलेला मोह स्वभावाला प्राप्त करण्यामध्ये कधीच अडथळा करत नाही. म्हणजे तुम्हाला ज्ञान प्रगट करायचं आहे स्वभावाला जाणण्याचं, किंवा जाणल्यावर ते ज्ञान प्रगट. हां, मोहाने नष्ट झालेले ज्ञान म्हटलं तरी चालते. मोहाने नष्ट झालेलं ज्ञान काय? हां, त्याला काय करायचं? इच्छा उलट ते झालं नाही. आता सम्यक दृष्टीची चर्चा, ही मिथ्या दृष्टीची चर्चा आहे. सम्यक दृष्टीची चर्चा कशी करायची? ज्याचं ज्ञान मोहाच्या आवरणाने दूर झालेलं आहे, म्हणजे मोहाचं आवरण ज्याचं दूर झालंय त्याचं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकतं, जाणू शकतं, म्हणजे त्याला मोह बाधक नसतो. मग तसंच कोणीही असेल मग तो जीव, कुठल्या गतीतल्या जीवाला सम्यक दर्शन होतं? चारही गतीतल्या जीवांना, मनुष्य असो, तिर्यंच असो, देव असो, नारकी असो, सर्व जीवांना सम्यक दर्शन व्हायला बाधा नाही. कारण इथं काय लिहिलं त्यांनी? मोहाने झाकलेलं ज्ञान असताना स्वभावाला प्राप्त करत नाही. जेव्हा ते ज्ञान उघाड झाला ज्ञानामध्ये, तर तो स्वभावाला प्राप्त करतो. कोणाचं ज्ञान नाही लिहिलं? मुनींचं ज्ञान, साधूंचं ज्ञान, निष्परिग्रही वितरागीचं ज्ञान. जेव्हा ते स्वभावाला जाणते तेव्हा ते मोहाने रहित होते असं नाही लिहिलं. फक्त सांगायचं त्यातून की जो अज्ञानी आहे त्याच्या मोहाचा उदय आहे, त्यामुळं तो स्वभावाला नाही प्राप्त करत. पण ज्यांनी पुरुषार्थ केला आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती केली तर त्याला तो मोह अडथळा करू शकत नाही. तर दर्शन मोह म्हणजे काय सांगितलं होतं? मिथ्या दर्शन. त्याचे 3 भेद केले. कुठले कुठले? दर्शन मोहाचे 3 भेद असतात. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती. कुठे? खडू. जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती करतो त्यावेळेस काय होतंय? जीवाकडं मिथ्यात्व हे एकच प्रबळ कर्म असते. ह्याची शक्ती, जसं म्हणलं ना, जर 4 काड्या एकत्र बांधल्या असतील तर त्याचं बळ जास्त असतं, ते तोडायला येणार नाही तुम्हाला. पण जर तेच काड्या सेपरेट झाल्या तर सहजतेने तुटू शकणार. तसं हे मिथ्यात्व म्हणजे असं बंधन आहे एक. कशा कशाचं? तर त्यामध्ये 3 कर्म आहेत. कुठले कुठले सांगितले? प्रकृती आहेत त्या. एक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. कधी ऐकून माहिती आहेत नावं? काय असते? किस चीज का नाम है? किस चिडिया का? हां, तर हे दर्शन मोहाचे भेद आहेत. काय होतं? जेव्हा जीव स्वभावाच्या सन्मुख होतो, ती विशुद्धी प्रगट होते, स्वभावाला जाणतो, त्या समयाला या मिथ्यात्वाचे तुकडे पडतात. 3 तुकड्यामध्ये ते मिथ्यात्व, त्याचा सद्भाव होतो. म्हणजे जे एक रूप होतं ते तुटून 3 रूप झाले. लगेच नष्ट होत नाही. पहिल्यांदा अनुभव घेतला आत्म्याचा, मी स्वभावाला जेव्हा भिन्न जाणलं सगळ्यापासून, तर लगेच तिथं क्षयिक सम्यक दर्शन होत नसतं. काय होतं? लगेच तो मिथ्यात्व निघून जात नाही. थोडा वेळ अजून ते तुमच्याजवळ राहणार आहे. शत्रूला शत्रू समजलं आपण तर लगेच त्याचा घात करायला जात नाही पहिल्यांदा, म्हणजे तो शत्रूसुद्धा लगेच नष्ट होत नाही आपला. मग काय म्हणलं? स्टेप वाईज आहे तिथं पण सगळं प्रोसेस. मग त्या मिथ्यात्वाचे तुकडे झाले, कारण पहिल्यांदा जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त होतं त्या परिणामात इतकी शक्ती नाही आहे की मिथ्यात्वाचा समूळ नाश करेल. पण काय होणार तिथं? फक्त ते सप्रेस, म्हणजे उपशम होतो त्या मिथ्यात्वाचा, आणि मग तिथं तो जीव निर्मळ ज्ञानाने स्वभावाला जाणतो. मग मला सांगायचं आहे, जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त झालं तेव्हा या मिथ्यात्वाचे 3 तुकडे झाले.
काय काय मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. समजा ह्याच्यामध्ये 10 लाकडं होती बांधलेली, त्याची शक्ती जेवढी ना तेवढं होतं हे. मग ह्यांच्यातली शक्ती कशी असते? आता हे समजा 5 लाकडांची शक्ती एकत्र अशी शक्ती आहे मिथ्यात्वात. सम्यक मिथ्यात्वामध्ये 3 लाकडाची आणि सम्यक प्रकृतीमध्ये 2 लाकडं बांधलेले किंवा अजून पण कमी असते. सम्यक प्रकृतीमध्ये बिलकुल शक्ती नसते जास्त. ते मिथ्यात्वाचंच एक रूप आहे. सम्यक प्रकृती म्हणा किंवा सम्यक मिथ्यात्व हे मिश्रदशा आहे सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाचं. आणि सम्यक प्रकृती म्हणजे ते पण सम्यक दर्शन प्राप्त केलेल्या जीवाच्या ज्ञानामध्ये दोष उत्पन्न करतं. जसं चल मल अगाड असं माहिती असेल काय ऐकून. हे देव आमचे, हे देव सुख देतात, हे शांती देतात, हे जे काही भाव आहेत ना, ती चंचलता उत्पन्न करण्याचं काम सुद्धा मोहाचं आहे. म्हणजे मोह चांगला कधीच नसतो. नाव टाकलंय सम्यक तरी सुद्धा तो आपला नाही आहे, शत्रूच आहे, समजून घ्या. जोपर्यंत सम्यक प्रकृती आहे तोपर्यंत क्षयिक सम्यक दर्शन होत नाही. जेव्हा हे तिन्हींचा नाश होतो ना तेव्हा क्षयिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. पहिल्यांदा सम्यक म्हणजे सम्यक म्हणजे चांगलं असते का विचारते. आता मोहाचंच ते पिल्लू आहे म्हणल्यावर त्याला चांगलं कसं म्हणायचं? अपेक्षा. बरं, काय चांगलं नाही आहे हो त्याच्यामध्ये. ते जे काय मोहाचं रूप आहे ते सगळं वेगळ्या वेगळ्या रूपाने घात करणारं असतं. फक्त तुम्हाला सम्यक्त्वातून हे च्युत करत नाही एवढंच. सम्यक दर्शन नष्ट करायला ते कारण नसतं, जसं मिथ्यात्व कारण असतं. जर मिथ्यात्वाचा उदय आला तर नियमाने सम्यक दर्शनापासून च्युत होतो. हे सगळं कर्मांचं सांगितलं. जीवामध्ये काय झालं सांगा? जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त झालं तेव्हा जीवामध्ये काय झालं? मिथ्यात्वाला प्राप्त झाला तेव्हा जीवामध्ये काय झालं? म्यूट असल्यावर ऐकायला येत नाही मला. सम्यक दर्शन झालं म्हणजे काय झालं जीवामध्ये? उगीच तुम्ही समानार्थी शब्द सांगू नका. काय झालं ते सांगा हो. तुमच्यात प्रोसेसिंग काय झालं तुमच्या ज्ञानामध्ये? जसं सांगितलं ना आपण, सम्यक दर्शन कधी प्राप्त होतं? एक कारण त्याचं घेतलं, जिनबिंब दर्शन. जेव्हा मी भगवंतांचं दर्शन केलं आणि त्यांच्यापूर्वक मी स्वतःचं दर्शन केलं तर मला तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. त्या समयाला तुमच्यामध्ये काय परिणमन झालं हे मला पाहिजे. दर्शन तर तुम्ही रोज करता, पण आज दर्शन केल्यावर तुम्हाला सम्यक दर्शन का झालं? श्रद्धा होती, श्रद्धा होणार. बरं, असं मला समजायसारखं सांगा हो. मी लय ज्ञानी नाही. हां, पण काय झालं काय तुमच्यामध्ये? मग मोह नष्ट कसा झाला? ते मोहाचं कर्मांमध्ये नको, जीवामध्ये काय झालं ते मला पाहिजे. म्हणजे सांगितलं रोज दर्शन केल्यावर नाही झालं, आज का झालं? तर सांगितलं की एखाद्या जीवाला जिनबिंब दर्शनाने आश्चर्य होऊ शकतो. इतके कसे हे सुखी, इतके कसे आनंदी, असं एखाद्याला जिथं आश्चर्य होईल, काहीतरी विशेषता भासेल, तर तिथं तो जीव त्यांच्याकडून स्वतःकडे येतो. तुम्ही दर्शन करताना रोज तुम्हाला तसा आनंद नाही होत आहे. मग जेव्हा तसा वेगळा काहीतरी अनुभव कळेल ना तुम्हाला की ते इतके महान काय आहेत, इतके सुखी काय आहेत, काहीतरी जरासं एकरूप व्हाल त्यांच्याशी ना, तर तुमची विशुद्धी तशी प्रगट होते आणि मग तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. त्यामुळं आश्चर्यसुद्धा एक कारण सांगितलं त्याच्यात. आश्चर्य व्हायला पाहिजे तर तिथं काहीतरी चेंज होतं. जसं वरच्या स्वर्गातले देव असतात त्यांना अधिक वृद्धी असतात, अधिक त्यांचं अवधी असतं, अधिक सुख असतं, सगळं वर जास्त असतं. तर खालच्या जे स्वर्गातले देव असतात त्यांना कमी असतं. मग किंवा जे इंद्र वगैरे असतात त्या स्वर्गातले त्यांच्याकडं महान वृद्धी असतात. तर हे सम्यक दर्शनाचं फळ असतं. मग जेव्हा हे कमी शक्तीवाले जे काही देव असतील ते वृद्धिधारी इंद्र किंवा जे काही त्यांचे वरचे देव असतात
महर्दिक देव म्हणतात त्यांना, जास्त वृद्धी असणारे देव, त्यांच्या वृद्धी पाहून, त्यांच्या विक्रिया पाहून यांना आश्चर्य होतं, ह्यांना इतके कसे काय वृद्धी. आणि मग ते जाणतात की हे धर्माचं फळ आहे, सम्यक दर्शनाचं फळ आहे. हे जाणून त्यांना आश्चर्य होतं आणि ते स्वतः सम्यक्त्वाच्या अभिमुख होतात, म्हणजे सम्यक दर्शनाला प्राप्त करतात. असं थोडं एक एक कारणं सांगितली गेली. म्हणजे म्हणायचे की तुमच्यामध्ये अशी निर्मळता प्रगट झाली, अशी विशुद्धी प्रगट झाली की त्या निर्मळतेमध्ये आत्मा झळकू लागला. आणि मग जेव्हा जीव स्वभावाला जाणतो तिथं हे मोह परास्त होतो, तो तुम्हाला अडवू शकत नाही, तुम्हाला बाधा करू शकत नाही, तुम्हाला स्वभावापासून दूर नेऊ शकत नाही. तर हा जीव कोण आहे, जो स्वभावाला जाणतो तोच मिथ्यात्वाला जिंकू शकतो. तो जीव भव्य असतो. आणि अभव्य जीवाला मिथ्यात्वापासून मुक्ती मिळत नाही कधीच. म्हणजे त्याच्या मिथ्यात्वाचा कधीही उपशम होत नाही, क्षय होत नाही, काय क्षयक्षम होत नाही, काहीच नाही. त्याची मिथ्यात्व प्रकृती प्रबळ, त्याच्याच आहारी तो गेलेला असतो. म्हणून ओळखायचं कसं, हे एकच आहे उपाय तुम्हाला की मी जाणतोय का स्वतःला, मी जाणू शकतो का. मी जाणला आज तर मी भव्य झालो ना, मग कशाला अभव्याचा विचार करायचा आहे. म्हणजे अभव्याचं लक्षण समजलं, भव्याचं लक्षण समजलं. भव्य कोण असतो, जो स्वभावाला जाणतो तो भव्य आहे, ज्याला आत्म्याचा अनुभव होतो तो भव्य आहे, आत्म्याचा अनुभव करू शकतो तो भव्य आहे. मग आजपर्यंत मला झाला नाही आहे तर मला आज निर्णय करायचे मी कोण आहे, काय करायचं तुम्हाला. मग किती शास्त्र वाचले तरी सुद्धा भव्य किंवा अभव्याचा निर्णय होत नाही. कारण अभव्य जीव सुद्धा 11 अंगाचा पाठी असतो, 11 अंग 9 पूर्व, तुमच्यापेक्षा महान पटीने जास्त ज्ञान असतं त्याला. किंवा तो अनेक भवामध्ये मुनी दीक्षा घेतो, उग्र तप करतो, तरी सुद्धा त्याला स्वभावच समजत नाही. आत्मा काय आहे, शरीर काय आहे, ह्याचं भेद विज्ञान होत नाही, असा तो अभव्य असतो. म्हणून त्या अभव्याची आपल्याला चर्चा नाही, त्याचं भय नको. मी आत्ता जाणू शकतो की नाही स्वतःला, त्या जाणण्याचा प्रयत्न करा आणि निर्णय करा स्वतःचा. बस तुम्ही भव्य, मी सांगते तुम्हाला, म्हणजे मला नाही समजणार आहे ते, तुमचं सम्यक दर्शन तुम्हालाच समजणार आहे. मग तुम्ही निर्णय करणार तर तुम्ही भव्य का अभव्य हे आपण आपलं स्वतः समजून घेऊ शकतो. किंवा दुसरं कोण सांगणार, केवली भगवान. बाकी आत्ता तर कोण सांगणार नाही. म्हणून कोणाला विचारायला जाऊ नका. मा अन्यान प्राक्षी असं सांगितलं आहे समयसारच्या 5व्या का नाही कितल्या तरी एका गाथेत सांगितलं त्यांनी की शाणे असताल तर कोणाला विचारायला जाऊ नका मी सम्यक दृष्टी आहे का. कारण आज बाहेर कोणी अवधी ज्ञानी नाही आहे, मनपरे ज्ञानी नाही आहे, केवल ज्ञानी नाही आहे. त्यामुळे ते तुम्हाला सांगू शकणार नाही तुम्ही कोण आहेत. आणि ते सांगतील तर त्यात सत्यता पण नाही आहे, कारण तुमची प्रामाण्य तुम्ही करणार आहे. एक तर केवली सांगतील तरच आपल्याला प्रमाण आत्ता, अन्यथा नाही. बरं चला, तर काय सांगत होते, मोह कसा असतो, 2 प्रकारचा आहे. हा दर्शन मोह आहे तो 3 प्रकारचा, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. जेव्हा स्वभावाला जाणतो पहिल्यांदा त्याला म्हटलं जातं प्रथमोपशम सम्यक दर्शन. म्हणजे काय, प्रथम जेव्हा उपशम झाला मिथ्यात्वाचा, या तिन्हींचा म्हणा, हे 3 आणि अजून कोण असतं बरोबर, चारित्र मोहाच्या अनंतानुबंधी चतुष्क, क्रोध मान माया लोभ, अशा एकूण 7 प्रकृतींचा जेव्हा उपशम होतो पहिल्यांदा, तेव्हा त्या जीवाला प्रथमोपशम सम्यक दर्शन प्राप्त झालं असं म्हणलं जातं. शब्द काय, प्रथमोपशम सम्यक दर्शन. तर पहिल्यांदा होत असतं ते प्रथमोपशम सम्यक दर्शन. त्याच्यानंतर त्याच जीवाने पुरुषार्थ केला आणि पुन्हा निर्विकल्प अनुभव घेतला तर त्यालाच क्षयक्षम सम्यक दर्शन प्राप्त होतं. आणि तोच जीव अजून पुढे पुरुषार्थ करेल आणि मोहाचा क्षय करेल तर त्याला क्षयिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. फक्त एकदा क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त करा बास. काय म्हणती, काय कळलं, क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त झाल्यावर तो जीव पुन्हा मिथ्यात्वाला प्राप्त होत नाही. पण हे 2 जीव
अनेक वेळा मिथ्यात्वात जाऊ शकतात. म्हणजे कितीतरी वेळा प्रयत्न करतील, कितीतरी वेळा च्युत होतील. म्हणून सांगितलं काय करायला पाहिजे. पण हा जीव ज्यांनी प्रथमोपशम सम्यक दर्शन प्राप्त केलं तो नियमाने क्षयिक सम्यक दर्शनाला प्राप्त होणारच एक ना एक दिवस आणि मोक्षाला जाणारच. काय म्हणताय? प्रथमोपशम नंतर काय सांगितलं? प्रथमोपशम सम्यक दर्शनानंतर क्षयोपशम सम्यक दर्शन प्राप्त होतं. त्याच्यानंतर क्षयिक सम्यक दर्शन. मी ह्याच्यात लगेच होते असं सांगा ना बरं का, मी स्टेप सांगते फक्त तुम्हाला. एकानंतर दुसरं सम्यक दर्शन होतं तर कुठलं होतं? प्रथमोपशमानंतर क्षयोपशम सम्यक दर्शन होतं किंवा प्रथमोपशम सम्यक दर्शन झाल्यावर पुन्हा च्युत होऊन मिथ्यादृष्टी होतो, पुन्हा क्षयोपशम सम्यक दर्शन होईल, पुन्हा मिथ्यात्वात जाईल, पुन्हा मग क्षयोपशम सम्यक दर्शन करेल किंवा खूप काळ गेला तर परत प्रथमोपशम सम्यक दर्शन करेल. मग प्रथमोपशम झाल्यावरच परत क्षयोपशम सम्यक दर्शन होणार आणि त्याच्यानंतर क्षयिक सम्यक दर्शन होणार. तर तो जीव क्षयोपशम म्हणजे काय? तेच की या 7 प्रकृतींचा उपशम होऊन जे काय झालं जीवाला सम्यक दर्शन ते प्रथमोपशम सम्यक दर्शन. या 7 कर्म प्रकृतींचा क्षयोपशमाचं निमित्त असताना जीवाला जे झालं ते क्षयोपशम सम्यक दर्शन आणि या 7चा क्षय झाला असताना जे झालं ते क्षयिक सम्यक दर्शन. असं सगळं कर्मांकडून बघितलं जातं. फक्त झालंय काय जीवामध्ये विशुद्ध 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 अनुभव करत जातोय, त्याच्यामध्ये दृढता स्थिरता त्यातला आनंद अधिक भोगत जातोय. तर ते पुढचं स्टेप आहे असं म्हटलं जाणार. फार काळ जाणार, कधी कधी लगेच म्हणजे सांगितलं असंख्यात वर्ष सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे प्रथमोपशम सम्यक दर्शन झाल्यावर च्युत झालं तर असंख्यात वर्ष जातील, पुन्हा प्रथमोपशम सम्यक दर्शन करेल. मग त्याच्यानंतर क्षयोपशम सम्यक दर्शन लगेच होईल अंतर्मुहूर्तामध्ये होणारच. अर्धपुद्गल परावर्तन का राहिलं त्याचं आता. एकदा फक्त प्रथमोपशम सम्यक दर्शन प्राप्त झालं की समजून घ्या तो जीव अर्धपुद्गल परावर्तन काळामध्ये मुक्तीला जाणारच. आता काय निर्धास्त झाला का? मग बरं आहे, जरा जाऊ दे. नाही व्हायला पाहिजे. एकदा पहिल्यांदा करा ना, नंतर सगळं काम आपोआप होणार आहे, त्याच्यामध्ये काय नाही आहे. एकदा त्याला चव कळाली ना काय आहे आत्मा, त्याचा आनंद काय आहे, एकदा भोगायचा. फक्त निर्विकल्प अनुभव एकदा घ्यायचा आपण तर चटक लागती त्या जीवाला असं महाराजींनी सांगितलं. जो एकदा अनुभव घेतो त्याला चटक लागल्याशिवाय राहत नाही, पुन्हा पुन्हा तो अनुभव घेणारच आणि मग तो अनुभवच त्याच्या मुक्तीचं कारण ठरतं. हे तिन्ही मधला भव्य जीव कोण आहे आणि अभव्य कोण आहे? प्रश्न पडला का काय? कारण भव्य जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होत आहे, अभव्य जीवाला कुठलंही सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. प्रथमोपदेश प्रथम म्हणजे जेव्हा उपशम सम्यक दर्शन प्राप्त होतं ती स्टेप आहे पहिली. तर मग स्त्री पर्याय नाही मिळत का त्या सम्यक दर्शन पहिलं प्राप्त झाल्यानंतर? आपण घेतलं की एवढं आहे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर. ॲक्च्युली खरं त्याच्यामध्ये पण फार वास्ट आहे ते रेंज. म्हणजे सांगितलं ना ह्याच्यामध्ये काय छडालेमध्ये पण काय काय होत नाही सम्यक दृष्टी जीव. प्रथम नरक बिन षडभू ज्योतिष वान भवन षंडनारी स्थावर विकल त्रय पशुमे नहीं उपजत सम्यक धारी. सम्यक दृष्टी जीव कुठं कुठं उत्पन्न होत नाही. मी आज सम्यक दर्शन प्राप्त केले आणि मेल्यावर मी कुठं जाणार नाही हे सांगितलं. म्हणजे समजून घ्या तिथं जाणारा जीव नियमाने जन्मतः हा मिथ्यादृष्टीच असणार. जसं पंचम काळात जन्मलेला जीव कितीही त्याला धर्माचं सानिध्य मिळालेलं असू देत, पुरुष पर्याय मिळालेले असू देत, सगळे सांगणारे वक्ता असू देत, खूप चांगले भद्र परिणाम असू देत, तरीसुद्धा पंचम काळात जन्मलाय म्हणजे मिथ्यादृष्टीत जन्मलाय. त्यामुळे इथं जन्मलाय तर तुम्ही सगळे म्हणजे मी पण आणि त्यात स्त्री पर्याय मिळाली म्हणजे तर नियमाने मिथ्यात्व सहितच मेलो होतो, मिथ्यात्व सहितच जन्मलोय. तर काय काय नाही होत लिहा. काय काय सांगितलं? पहिल्या नरकात सोडून, पहिलं नरक सोडून
अन्य सर्व नरकात जाणारा जीव मिथ्यादृष्टी असतो, म्हणजे सम्यक दृष्टी जीव पहिल्या नरकात जाऊ शकतो. नरकाचा जर बंद झाला असेल त्याला तर एकतर नरकात जातच नाही, पण जर जाणार असेल तर पहिल्याच नरकात जाणार, खालच्या नरकात नाही. मला विचारा, प्रज्वल गुरु झाला का काय? प्रथम नरक, परत पहिल्या नरकात जात नाही. पुढं कुठं जात नाही हे सांगितलंय. प्रथम नरक बिन षडभू ज्योतिष, ज्योतिषवास की देव होत नाही. व्यंतरवासी होत नाही, भवनवासी होत नाही. ह्याला म्हणायचं देव दुर्गती. 3 जे देवांचे हे प्रकार सांगितले ना, कुठले कुठले? भवनवासी, व्यंतरवासी आणि ज्योतिष्कवासी देव हे हीन देव म्हणले जातात, देव दुर्गती म्हणले जातात. मग अशा ठिकाणी सम्यक दृष्टी जीव उत्पन्न होत नाही, म्हणजे कल्पवासी देवांमध्येच उत्पन्न होतो किंवा वैमानिक देव म्हणा. प्रथम नरक बिन षडभू ज्योतिष वान भवन षंड, म्हणजे नपुंसकामध्ये जात नाही. जिथल्या कुठल्या गतीमध्ये नपुंसक असतील त्या नपुंसक पर्यायामध्ये जन्म घेत नाही. नारी, कुठल्याही 4 गतीतल्या नारी पर्यायांमध्ये जन्म होत नाही. मग तो स्त्री असेल, तिर्यंच काय म्हणायचं, सॉरी, मनुष्य असेल, तिर्यंच असेल किंवा देव असेल. जन्मणार जर सम्यक दृष्टी तर पुरुष पर्यायातच जन्मेल. वान भवन षंड नारी थावर, म्हणजे स्थावर एकेंद्रियांमध्ये जन्मत नाही. विकलत्रय म्हणजे कोण? 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय, या विकलत्रयांमध्ये उत्पन्न होत नाही. पुढं आणि पशु होत नाही. म्हणजेच जर मनुष्य असेल तर देवगतीला जाणार, तिर्यंच असेल तर देवगतीला जाणार सम्यक दृष्टी, आणि देव असेल तर सम्यक दृष्टी मरून कुठं जन्मणार? मनुष्यामध्ये जन्मणार. जर बद्धायुष्क असेल, पूर्वी बांधला असेल तर तिर्यंच पण होईल, पण कुठं जाणार? मग भोगभूमीमध्ये जाणार. एकेंद्रियात पण जात नाही. एकेंद्रिय नाही, विकलत्रय नाही, पंचेंद्रियामध्ये कोण कोण नाही हे पहिल्या लाईनमध्ये सांगितलं त्यांनी. पंचेंद्रियामध्ये नारकी होत नाही, पशु होत नाही, मग स्त्री होत नाही, किंवा ते देवदुर्गती असणाऱ्या त्याच्यामध्ये जन्मत नाही, हे सगळं त्यामध्ये सांगितलं. नपुंसक होत नाही. नारकी कशा असतात? भोगभूमीत जाऊ शकतो जर बद्धायुष्क असेल तर, म्हणजे पूर्वी आयु बांधली आहे आणि मग सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तरच भोगभूमीमध्ये जन्मू शकतो. नाहीतर मनुष्य असेल तर नियमाने मरून देवगतीलाच जाणार, जर तुम्ही आधी आयु बांधली नसेल तर. काय म्हणताय मनीषा ताई? आपण आता मिथ्यात्वी आहोत किंवा एखाद्या जीवाने मग अनुभूती घेतली तर तो सम्यक दर्शन पंचम काळात प्राप्त करू शकतो का, किंवा इथनं जाताना घेऊन जाऊ शकतो का? बरोबर, 100% 100% करणार. मग ते फॉरेन मध्ये असलं तरी सुद्धा करू शकतो बरं का. पण फॉरेन मध्ये राहा म्हणायचं नाहीये मला, म्हणून तिथं राहणं म्हणजे नरकच आहे शेवटी. नाही तर या उलट तर आपल्याला जास्त चान्स आहे, जास्त वाव आहे. परत एकदा सांगा ना जरा, त्यांनी काय सांगितलं? ते म्हणाले की इथून जेव्हा मरणार पंचम काळातला जीव तर तो सम्यक दर्शन घेऊन जाऊ शकतो का पुढच्या भवामध्ये? काहीच बाधा नाही आहे, घेऊन जाऊ शकतो. कारण सम्यक दर्शनाची उत्पत्ती तर होऊ शकते का पंचम काळात? तर होऊ शकते. मग घेऊन जाणार का? घेऊन जाऊ शकतो. म्हणजे उत्पत्ती पण होते आणि त्या अनुगामी रूपाने दुसऱ्या भवामध्ये पण जाऊ शकतं बरोबर, आणि नष्ट पण होऊ शकतं. भरपूर चान्सेस आहेत. म्हणून मी आज कॅसेट ऐकली आहे की मनीषा ताई तुमच्याकडे झालेली, की म्हणले फॉरेनमधले लोक कुठं जन्मतात, फॉरेनमधले जीव मरून कुठं जन्मतात असं विचारलेलं. म्हणजे त्यात भरपूर त्यांनी प्रश्नोत्तरं केली आहेत बरं का. म्हटलं त्यांचे परिणाम भद्र असते, लय पोलाईट असतात, म्हणजे कौतुक लय केलं आहे, माहीत नाही मला,
पण मग सगळं असं आहे म्हणजे सगळे देवच होतात का? गर्दी व्हायची की तिथे सगळे फॉरेन मधले लोक तिथे गेल्या बहुभूमी नाही आहे फॉरेन म्हणजे. मग त्यांनी सांगितलं की तिथं कितीही परिणामांची मृदुता असेल पण खानपान नीट नाही आहे, भोगाची आसक्ती आहे लोकांमध्ये, धर्माचं आचरण कमी आहे अनेकांमध्ये, त्यामुळं ते च्युत व्हायला वेळ लागत नाही. बाहेरची साधनं मिळालं म्हणून धर्मामध्ये स्थिर होता असं नाही आहे. जेवढी स्वतःमध्ये त्याला जोपासणार तेवढंच धर्म टिकणार आहे. तोच धर्म आपल्याला मदत करणार आहे. तर काय सांगत होते? दर्शनमोह आणि चारित्रमोह आहे. ह्याच्यामधले या दर्शनमोहातली शक्ती मॅक्झिमम आहे. चारित्रमोहाची शक्ती तुम्हाला सम्यक दर्शनामध्ये बाधक नसते. कारण हे काय क्रोध मान माया लोभ आहेत ते काय करणार? फक्त तुम्हाला कशाही बनवतात, पण हा आहे तो मिथ्यात्वी बनवतो. म्हणून सांगितलं एकदा स्वभावाला जिंका ना, मग त्या मिथ्यात्वात काय शक्ती नाही राहत, ते परास्त होऊन जातं. म्हणून या चारित्रमोहाचा अनंतानुबंधी जो कषाय आहे तो अन्य 4 चौकडींपेक्षा जास्त शक्तिशाली असतो. कुठले 4? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. तर या 4 मध्ये अनंतानुबंधी जनित क्रोधमान माया लोभामध्ये जरासं जास्त शक्ती असते. त्याला म्हटलं जातं दगडावरची रेघ. ती एकदा पुसायचं म्हटलं तर लवकर पुसली जात नाही, वण राहतात ना त्याच्यावर. मग अनंतानुबंधी बरोबर मिथ्यात्व असेल तर सोने पे सुहागा. म्हणजे ते काय म्हणायचं? तो जीव कधीही स्वभावाला प्राप्त होऊ शकणार नाही. त्याला कधीही भेद विज्ञान होणार नाही की सगळ्यापासून मी भिन्न जाणणारा जीव आहे. मी म्हणजे पर्यायालाच मी म्हणणार तो. तिथं त्या शरीराकडून, त्या बाहेरच्या नावाकडून, बाहेरच्या सगळ्या परिस्थितीकडून स्वतःला सुखी दुःखी मानतो. त्याच्यातून स्वतःचं काय म्हणायचं आयडेंटिफिकेशन तसं करतो. म्हणून तो जीव कधीही काय मी आत्मा आहे, जीव आहे हे जाणू शकत नाही. अप्रत्याख्यान म्हणजे पृथ्वीवरची रेघ म्हटलेत, मग ते कसं म्हणायचं? दगडावरची रेघपेक्षा पृथ्वीवरची रेघ मऊ आणि त्याच्यापेक्षा वाळूतली रेघ लवकर नष्ट होते. ते प्रत्याख्यानावरण लिहा की काय माहित नसतं तर. अनंतानुबंधी म्हणजे दगडावरची रेघ. प्रत्याख्यानावरण म्हणजे अप्रत्याख्यानावरण म्हणजे जमिनीवरची रेघ. म्हणजे काय म्हणायचं? पृथ्वीवरची म्हणजे जमिनीवरची. दुसरं प्रत्याख्यान म्हणजे नाही, अप्रत्याख्यानावरण सांगितलं जमिनीवरची, बरोबर. पुढं प्रत्याख्यानावरण म्हणजे वाळूवरची रेघ. किती वेळ राहती वाळूवर रेघ टाकलं तर? अजून कमी, त्या दगडांपेक्षा अजून कमी वेळ राहती, पुन्हा नष्ट होऊन जाते. आणि संज्वलन म्हणजे पाण्यावरची रेघ. किती वेळ राहती हो? असं पुढची मारेपर्यंत मागची बुजलेली असते. असे ते कशा इतके मऊ असतात परिणाम त्यांचे. असं कोणाच्या विषयी अंतरंगामध्ये द्वेष नसतो, काय अशी शत्रुता नसते, कोणाच्याबद्दल गैरभाव ठेवत नाही. आज जर कोणाला ओरडतील, कोणाच्या विषयी कशाय झाले तर लगेच विसरून जातात. असे ते मुनिराज संज्वलन कशाई म्हणले. मुनींनाच असणार. आपल्याला पण असते, कारण संज्वलनाचा उदय आपल्यात पण आहे, फक्त तो झाकलेला असतो अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरणच्या समोर. बर, काल काय विचारलं होतं प्रश्न? मोहाची लक्षणं कुठली? प्रवचनसारची 85 गाथा सांगितली होती, तर त्यामध्ये 3 लक्षणं सांगितली आहेत मोहाची. मला त्याच्यावर ॲक्च्युली अध्यात्म लावायचं आहे. आज माझ्याकडे वेळ नाही आहे, तुम्ही उद्या चिंतन करून सांगणार आहे. मी 3 लक्षणं सांगणार, पण त्याच्यामध्ये थोडंसं बाहेरून नाही लावायची आपल्याला. जरासं स्वतःचा विचार करून तशी लावा. 3 लक्षणं काय सांगितली? बोला. गाता म्हणा की योगिता ताई. अठ्ठे अजधा गहणं करुणा भाओ यतिर्यमणोयेषु
दिसये सुयपसंगो मोहस्य दाणी लिंगाणी. 85 नाही आहे, थोडंसं मागं पुढं असेल. तू ते जयसेनाचार्यांची घेतली आहे. कंसातला नंबर बघ 85 आहे. काय सांग? अर्थाचं अयथार्थ ग्रहण. मोहाचं पहिलं लक्षण अयथार्थ ग्रहण म्हणजे जसं आहे तसं न जाणणं. कुठलाही पदार्थ असू दे त्याला जाणताना मोह अटॅच करून जाणतो, म्हणजेच खरं स्वरूप तुम्हाला जाणीवेत येत नाही. म्हणून अर्थाचं अयथार्थ ग्रहण. तुम्हाला ह्याच्यावर मला उद्या चिंतन सांगायचं आहे. उद्या सगळ्या तुमच्या सगळ्यांचं प्रवचन आहे. मी एकटी श्रोता आहे, तुम्ही सगळे बघतायत. दुसरं करुणाभाव तिर्य म्हणू येसू. मनुष्य आणि तिर्यांच्या विषयी करुणाभाव. आणि तिसरं विषयाशी प्रसंग. म्हणजे काय लिहिलं भैया? विषयाची संगती. काय लिहिलं खाली? हिंदी वाचले भैया. इष्ट विषय में प्रीती, अनिष्ट विषय में. हां, म्हणजे त्या विषयाबद्दल तुमचे इष्ट अनिष्ट परिणाम, हे पण एक मोहाचं लक्षण आहे. मग हे सगळं त्यांनी स्थूल सांगितलंय. तर तुम्हाला हे सगळं घटवायचं आहे आपल्या मोक्ष मार्गासाठी. मग इथं हे मोहाचं लक्षण आपल्याला कसं मोक्ष मार्गातून दूर नेतं आणि ही लक्षणं आपल्यात आहेत का ह्याचं थोडं टॅली करण्यासाठी ज्ञानातून अध्यात्मातून चिंतन करून उद्या सांगा. 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटात एक गोष्ट सांगते. छान सांगितली होती, पण ते मला जास्त वेळ पाहिजे खरं तिला. नाही होणार. काल जे सांगितलं होतं त्यातलं थोडंसं घेऊ. काय सांगितलं? मृत्यू समयी जर क्रोध करणार तर कुठल्या गतीला जातो? काल सांगितलं, लिहिलं नाही. हां, सांग. मृत्यू समयी जर क्रोध करणार तर वाघ होतो. मृत्यू समयी जर मान कशाय करेल तर गाढव. थांबा, नवीन प्राणी घुसवू नका. मान कशाय करणार तर गाढव होतो. माया कशाय करणार तर धन, स्त्री आणि कुटुंब आदीने रहित होतो. माया कशाय करणार तर, आणि लोभ कशाय करणार तर मरते समयी सर्प योनीमध्ये जन्मतो. आणि मोह करणार तर पारवा किंवा कबूतर होतो. मग मी विचारलं माताजींना, असं का लिहिलंय हे की मोह करतो तो कबूतर का होतो? तर सांगितलं सिंह वगैरे नाही सांगितलं. धन कुटुंबाने रहित होतो. धन, स्त्री, कुटुंब आदीने रहित होतो. तर मला काय सांगायचं होतं, मोहाने जर मरणार तर कबूतर का होतो? तर सांगितलं कबूतर हा निरंतर मैथून सेवनामध्ये आसक्त असतो. हे मोहाचं रूप आहे, म्हणून मोहात मरणार तर त्या गतीमध्ये जन्मतो. सिंह जर मैथून सेवन करेल तर एकदाच करतो वर्षातनं. असं अनेक पशूंबद्दल अनेक प्रकारांनी वेगवेगळं त्यांचे टाईम असतात. वेगवेगळ्या प्रकारांनी कोण तेवढ्या वेळा करतात ते. पण कबूतर, पारवा वगैरे आहे त्यांच्यात सांगितलं अधिकता आहे. म्हणून सांगितलं मोहाचा उदय ते त्या गतीमध्ये जन्मतात. म्हणून आपल्याला कुठल्याही कषायांच्या आहारी जायचं नाही. आपल्याला आपली समाधी साधायची तर आयुष्यभरामध्ये या कषायांचं काय म्हणायचं अतिरेक होऊ देऊ नका. त्या कषायांच्या अधीन होऊ नका. काय करता? क्रोध करता का घरी? आजी क्रोध करता का अजित काका? कधी कधीच रूप आपल्याला भयंकर भोगावं लागणार. मान कशाय करता का विशाल भैया? हो म्हणतात. आनंदाने गाढव व्हायचं आपल्याला. आयु बंद झालं तर गाढव होणार. संसाराच्या बाहेरच्याला तर होतच नसतात की. संसारीलाच होणार आहे. संसारीलाच पुरुषार्थ करायचा आहे. सिद्धांना तर नाहीच आहेत कशाय. मग
मीच त्या कशायांना जिंकणार तर पुढं सरकणार आहे. म्हणून सांगतायत होतंय म्हणलं तर अजून होत राहणार, व्हायला नकोत म्हणा तर संपणार. म्हणजे ते माझा स्वभाव नाही आहे हे समजलं तर कुठल्याही कषायाच्या आपण अधीन होणार नाही. मी निष्कषाय आहे हे जाणा तर देव बनणार, देवाधिदेव बनणार. म्हणून स्वभावाला जाणा. हो जाणा. हा मी मनुष्य पर्याय रहित, स्त्री पुरुष पर्याय रहित, सुख दुःख पर्याय रहित जीव आहे जाणा. अनादि अनंत हा मी शुद्ध आहे, सिद्ध आहे. माझ्यामध्ये या पर्यायांची अशुद्धी मलिनता नाहीच. स्वतःला सर्वापासून भिन्न जाणा. मोह हा माझा स्वभाव नाहीच. माझे सुख मोहाच्या अधीन नाही. मोहाचा आणि माझा काहीही संबंध नाही जाणा. निर्णय करा. मोहरहितोऽहम्. ज्ञानस्वरूपोऽहम्.